तीन पिढ्यांच्या कष्टाची जमीन सोडणार नाही, धामोडच्या दलित समाजाचा निर्धार। राधानगरी तालुक्यातील धामोड येथील महार वतनाची सुमारे 7.5 एकर जमीन सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। लिंगायत समाजाकडून मंदिर आणि दफनभूमीसाठी ही जमीन मागितली जात असल्याने हरिजन समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय। आमच्या 3 पिढ्यांनी रक्ताचे पाणी करून जपलेली आणि कसलेली हक्काची जमीन कोणत्याही परिस्थितीत देणार नाही, असा ठाम निर्धार समस्त दलित समाजाने व्यक्त केला आहे। राधानगरी तालुक्यातील धामोड येथील महार वतनाची सुमारे 7.5 एकर जमीन लिंगायत समाज आपल्या समाजाची दफनभूमी आणि मंदिरासाठी मागत आहे। त्याला विरोध करत या संदर्भात दलित समाजाच्या वतीने तहसीलदार अनिता देशमुख यांना निवेदन देण्यात आले। ही जमीन केवळ कागदावरील क्षेत्रफळ नसून ती आमच्या पूर्वजांच्या घामाची, कष्टाची आणि जगण्याची साक्ष आहे, अशी भावना समाज बांधवांनी व्यक्त केली। 3 पिढ्यांपासून या जमिनीशी जोडलेले नाते अचानक तोडण्याचा प्रयत्न झाल्यास तो अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला। कांबळे समाजाची जमीन, यातली ही जमीन आमची गेली 3 पिढी आमच्याकडे असून ही लिंगायत समाजाच्या मागणीनुसार शासन त्यांना देण्याचा प्रयत्न करत आहे। गावामध्ये गायरान, गावठाण ही सगळी जमिनी असून सुद्धा ह्या जमिनीवर त्यांचा डोळा आहे। ही जमीन त्यांचा मागण्याचा दृष्टिकोन म्हणजे गेले कित्येक वर्ष या जमिनीचा काही रस्ता नसल्यामुळं पाठीमाग अधोगती होती। आता रस्ता झाला, सगळं झाल्यामुळं त्यांचा ह्या जमिनीवर डोळा आहे आणि ही जमीन त्यांचा बळकवण्याचा प्रयत्न करत आहे। ही जमीन आमच्या उदरनिर्वाहाचा आधार आहे। आमच्या पूर्वजांनी जपलेली ही माती आम्ही आमच्या पुढच्या पिढीकडे सोपवणार आहोत। आमच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न झाल्यास शांत बसणार नाही, असा संतप्त सूर दलित समाजातून उमटत आहे। ही जमीन आमची 3 पिढीपासून चालू आहे। ही या समाज, आमचा समाज ही ह्याच जमिनीवर जगलेला आहे। ह्या जमिनीत ह्यात आता लिंगायत लोकांनी का जबरदस्ती करावी, का मागणी करावी, किंवा आमचीच जमीन त्यांना का दिसते, इतर जमीन त्यांना का दिसत नाही। बाकीच्या जमिनीत तिथं पडून आहेत, त्यावेळी त्यातली ते एखादी त्यांनी घ्यावी, मागावी, का आमच्यातलीच का? हे मग आम्ही गोरगरीब जनता ही आमची हरिजन समाज जायला कुठं, आणि ती राहणार काय, खाणार काय? हे ह्या जमिनीवरच उदारनिर्वाह सगळ्यांचा चालतोय। 3 पिढ्या आम्ही कसून खातो। 3 पिढ्या कशी काय? उद्या सकाळी उदारनिर्वाह काय लोकांचा, गोरगरिबांचा याच्यावरच चाललेला आहे। भुईमुग घेतो, भात नाचणी घेतो आम्ही, असं ह्या पिकावर आमचं उदारनिर्वाह याच्यावर चाललेला आहे। तेव्हा 6 वार असतो। मग शासनाने याच्यात काय करायला पाहिजे की आम्हाला उद्या सकाळी जर आमच्यावर जर अन्याय होत असेल तर शासनाने त्याचा विचार केला पाहिजे। हो, शासनाने विचार करून आम्हाला योग्य मार्ग, योग्य दिशा, आम्हाला ह्या इतर भागाचा माणूस आहे तर आमच्यात घुसवायचं काम करू नये। कुठल्या तरी समाजाला जर मागणी करत असेल ते आणि शासन देत असेल तर हे योग्य नाही। शासनाने आडमुठेपणाची भूमिका घेत प्रश्न चिघळल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दलित समाजाने दिला आहे। यावेळी संतोष कांबळे, बाजीराव गायकवाड, श्रीकांत कांबळे, मारुती कांबळे, आनंदा कांबळे, गोविंद गायकवाड यांच्यासह समस्त दलित समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। KK न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे।